एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवले. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचे कार्य त्याच्यावर सोपवले होते. तो तिथे पोहोचला, पण थोडा संभ्रमात पडला. त्या स्त्रीची 3 लहान जुडी, खरे तर तिळी म्हणतात त्यांना, बाळं रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आई विना ती अनाथ होणार होती. हे सर्व बघून देवदूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू अटळ आहे. दुसऱ्या दूताकडून ते काम करीनच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचे फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावे लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढे धैर्य लागते. दूत शिक्षा भोगण्यास तयार होता. यमलोकाकडून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकलून दिले. त्या सुमारास समोरून एक चर्मकार येत होता. थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातील थंडी चालू झाली, म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितले. त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी त्या माणसासाठीच कपडे ब्लँकेट घेतले. कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केले व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटले देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चाल काही दिवस. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घे. काही दिवसांनी सगळे ठीक होईल. त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा. त्या चर्मकारालाही माहित नव्हते आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेला. ना त्या पत्नीला समजले की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आहे. त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितले, हा काही दिवस आपल्याकडे राहणार. घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचे टाळकेच सरकले. त्याच्या समोरच म्हणाली, इथे आपल्याला गिळायला अन्न नाही आहे, त्यास भरीस भर म्हणून ही बला का मागे लावून घेतली? आणि देवदूत पहिल्यांदाच चांभाराला आश्चर्य वाटले. ती तुला एवढे बोलली आणि तू त्यावर हसत आहेस? त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर याचे आजच्या घटनेवर मी हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हते की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणले आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्याचे भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित और स्वार्थी असतात. हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है. नियति के मन में तो कुछ और ही होता है. पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचे दुःख. जो खो गया उसे देख ले, जो बिना है उसका तो अंदाज ही नहीं है. मुक्त 7 दिवसातच देवदूत
चांभाराचे सर्व कसब सुटले व देवदूताने बनवलेले चांदण्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्यांची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही बूट बनविण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होती. एकदा असे झाले, सम्राटाचा एक अधिकारी आला. चांभाराकडे कातडे सोपवले व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडे कातडे आहे. तुझी कारिगिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे कातडे आपले बूट बनवण्यासाठी दिले आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावले, हे बघ, सम्राटांच्या पायात या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहे, स्लीपर नव्हे. व कातडे सुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे. काही गडबड झाली तर नुसते आफत ओढवेल. एवढे निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्यावर तो खूप क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा तुला बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास? देवदूत जोरजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांच्या अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असते व आपण गत काळातील अनुभवावर जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता, आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाच मारले. देवदूताने शांतपणे सांगितले, अरे, ह्यात तुझा काही दोष नाही. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रागा करत बसतो. मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नीतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. देवदूताला जाणवू लागले त्या 3 अनाथ मुलींचे भवितव्य काय. हा अनाठाई विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना घडली. या चांभाराकडे एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर 3 सुंदर युवती आल्या. 3ही युवतींचे लग्न ठरले होते. त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूताने 3 मुलींना पाहता क्षणीच ओळखले. ह्याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृतपाय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या 3घी जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली, ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या. ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस काढत होती. तिच्यानंतर ह्या मुलींचे कसे होणार? मला दया आली व या 3घींना मी दत्तक घेतले. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलीप्रमाणे यांचे पालन पोषण केले व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या 3घी जणी विवाहबद्ध होणार आहे. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा हसला. त्याने चांभाराला स्वतःचे हसण्याचे कारण सांगायला सुरुवात केली.
आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघी जणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्यामुळे वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघी जणींनी समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळाले. देवदूताने सांगितले, मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढे बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला. कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्या बरोबर ठेवायचे आहे. एकंदरीत सध्याचे वातावरण व काहींचे अपमृत्यू, देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो, इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे, मुलाबाळांचे काय होणार? काही जण तर ह्या घटनांकरिता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचेच होते तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या? जर ईश्वराचे वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असे करतो, तो आपल्याच मुलांशी असा निष्ठरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसे स्वतः वागायचे, वाटेल तसा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणं द्यायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वांचे एकमेव उत्तर म्हणजे कर्म सिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवितो. आणि म्हणून तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी, परी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार. जय श्री कृष्ण.